राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो बघा, अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्हाला सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो बघा, स्टार्टिंगला आता तुम्ही बघितलं आहे की आता लवकरच तुम्हाला उद्या आता तुम्हाला हे PM किसानचा आणि नमो शेतकरी योजनाचे दोन्ही हप्ते तुम्हाला आता एकत्रच उद्या तुम्हाला ठीक 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर थेट हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर बघा मित्रांनो, आज मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आता तुम्हाला PM किसानचा 20वा हप्ता सोबतच तुम्हाला नमोचा 7वा हप्ता हे सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यावरती थेट आता DBT अकाउंटमध्ये असलेल्या DBT अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे 4000 रुपये जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो बघा, आता फक्त याच लाभार्थ्यांना हे पैसे दिले जाणार आहेत। तर बघा मित्रांनो, ते लाभार्थी कोणते असणार आहे? तर मित्रांनो बघा, ज्या लाभार्थ्यांना 24 फेब्रुवारी 2025 रोजी हे जे 19वा हप्ता आहे PM किसानचा, तो 19वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता, फक्त आता त्या शेतकऱ्यांना आहे जो आता PMचा 20वा हप्ता आहे व तसेच नमोचा 7वा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, आता ती कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगितलंच आहे। तर मित्रांनो बघा, ते तुमचे कारण काय आहे? बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही। तर मित्रांनो बघा, कसे त्यांचे काय कारण आहे? तर मित्रांनो, त्या लाभार्थ्याने जे काय तुम्हाला फार्मर ID काढली नव्हती आणि त्या लाभार्थ्यांनी आणि PM किसानचे जे काही EKYC राहते तरी EKYC तुम्ही हे पूर्ण केले नव्हती, त्यामुळे त्या कारणामुळे तुम्हाला जे PM किसानचा हे 19वा हप्ता मिळाला नव्हता। तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला मिळाला असेल तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण की तुम्हाला आता लवकर तुम्हाला उद्या थेट 7 वाजेपासून पैसे जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्हाला हे काम करायचं। तर मित्रांनो, ते काम कोणते आहे? तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन pmkisan.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लवकरात लवकर तुमची EKYC करून घ्यायची आहे। जर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर मित्रांनो तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुम्हाला तुमचा बायोमेट्रिक थंबद्वारे तुम्हाला तुमची EKYC कंप्लीट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो, मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।